नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गेल्या वेळेला आपण संतवाणीचा अभ्यास केला. संतवाणी सगळ्यांना आवडली असेल. सतत कविता वाचन करून तुम्हाला सुद्धा एक वेगळा आनंद मिळतो. आपण 2 संतवाणी पाहिल्यात. त्याच्यामध्ये तुम्ही प्रश्न उत्तर तुम्हाला कशा पद्धतीने लिहायची याची तुम्हाला मी माहिती दिली होती. तर विद्यार्थी मित्रांनो, सतत अभ्यास करा, कारण हे वर्ष तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि सतत जे आहे अभ्यास केल्यामुळे तुम्हाला छान छान उत्तर सुद्धा द्यायला येऊ शकतात. आज आपण जे पाहणार आहोत पाठ, त्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात काही सांगू इच्छिते. पहा विद्यार्थी मित्रांनो, एखादी निर्जीव वस्तू जरी असेल तरी त्याचा आपल्याशी संबंध जोडलेला असतो. निर्जीव वस्तूंमधून आपल्या भावना व्यक्त होतात, त्याच्यातून आपल्याला आठवणी येतात. मग ह्या निर्जीव वस्तू वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आपल्याला आठवणी देऊन जातात. देखो, जो निर्जीव वस्तुएं होती है वो हमारे लिए बहुत ही महत्वपूर्ण होती है और उससे हमारी यादें जुड़ी होती है. हमें अलग अलग बातें याद आती है और हम उस इमोशनल को जो महसूस करते हैं, भावनाओं को, तो ये भावनाएं हमारे जीवन में बहुत महत्वपूर्ण होती है. आपने सुना होगा शाल, ये वर्ड सुने होंगे. शाल यानी क्या? हाँ, सही पहचाना आपने. शाल यानी वही जो हमें ठंड लगती है तो हम उसे ओढ़ लेते हैं और जिससे हमें उससे गर्मी का एहसास होता है. इसी शाल को हम देखते हैं कि अलग अलग जब स्कूल में कई कार्यक्रम होते हैं तो वहाँ पर आए हुए मेहमानों को उड़ाई जाती है और उनका सम्मान किया जाता है. यह भी एक शाल का उपयोग होता है. और दूसरी बात देखा जाए तो शाल जो ग्राहक जो है दुकान में जाता है और जो है दुकानदार से वो खरीदता है, तो दुकानदार का पेट भरने का काम यह एक शाल करवाती है. तो ये शाल जो है जीवन में अलग अलग रूप, अलग अलग कार्य देखते हैं, हम लोग देख रहे हैं, वो करती है. तो या शालीमधून व्यक्तीच्या भावना उमटवलेल्या आहेत. तर आज आपण असाच पाठ पाहणार आहोत शाल. त्यामध्ये लेखकाच्या कशा प्रकारे भावना आहेत, त्यामध्ये त्याला कोणकोणत्या आठवणी आहेत, त्या आठवणी त्याच्या मनाला कशा पद्धतीने स्पर्श करून गेल्या आणि त्याला ऊब कशी, ऊब म्हणजे गरमी, प्रेमाची ऊब असू शकते, थंडीपासून वाचवण्याची ऊब असू शकते, ती ऊब कशी मिळाली हे आपण ह्या पाठातून पाहणार आहोत. पहा, आपण पाठ पाहत आहोत शाल हा पाठ. तर तुमच्या लक्षात येईल शाल या पाठाद्वारे आपण जे आहे पाहणार आहोत. तर आपण एक अगोदर परिच्छेदाचं वाचन करू आणि त्यानंतर जे आहे पुढील परिच्छेद वाचू. चला तर पाहूया शाल पाठ. विद्यार्थी मित्रांनो, पाठ 3 शाल. आता यामध्ये आपण शाल म्हणजे काय, तर शाल हे अंगावर पांघरण्यासाठी असलेले एक वस्त्र आहे आणि हे एक सन्मान चिन्ह सुद्धा म्हणून वापरलं जातं. तर या म्हणजे ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीने चांगलं कार्य केलं असेल तर त्याला ही शाल दिली जाते. तर आपण याची प्रस्तावना पाहत आहोत. कवी, समीक्षक, ललित लेखक, साहित्याची जाण आणि बहुआयामी समीक्षा वृत्ती यातून त्यांची समीक्षा विकसित झाली. म्हणजे राघव जाधव यांच्याबद्दल या ठिकाणी संपूर्ण माहिती सांगितलेली आहे. व्यापक वाङ्मयी दृष्टिकोन आणि चिंतनात्मकता ही त्यांच्या समीक्षेची वैशिष्ट्य आहेत. त्यांच्या समीक्षाविषयक लेखनाची 30हून अधिक पुस्तके आहेत. म्हणजे ज्यांनी ही पुस्तके लिहिली, जो उन्होंने किताबें लिखी, वो 30 से भी अधिक किताबें उनकी है. आणि त्यांचे साहित्य आणि सामाजिक संदर्भ, म्हणजे जे त्यांचे साहित्य आहेत आणि जे समाजासाठी ते संदर्भ दिलेले आहेत, आनंदाचा डोह, निळी पहाट, आधुनिक मराठी कवयित्रीची कविता, साठोत्तरी मराठी कविता व कवी, आगळी वेगळी नाटक ही समीक्षात्मक पुस्तके, वियोगबाह्य, मावळतीच्या कविता हे कविता संग्रह, म्हणजे या ठिकाणी त्यांनी जे काही पुस्तके लिहिलेली आहेत, कविता संग्रह आहेत, त्या सर्वांची नावे या ठिकाणी दिलेली आहेत. इत्यादी लेखन प्रसिद्ध. 1970 ते 1990 या काळात ते विश्वकोशाच्या संपादनात सहभागी होते. म्हणजे 1970 ते 1990 हा कालखंड जो आहे विश्वकोश म्हणजे इनसायक्लोपीडिया, यामध्ये त्यांनी जे आहे संपादनामध्ये सहभागी होते. मग अशा पद्धतीने या ठिकाणी राघव जाधव यांच्या पुस्तकाची माहिती दिलेली की त्यांनी कोणकोणती पुस्तके लिहिलेत या संबंधी. देखो, यहाँ पर राघव जाधव इन्होंने जो किताबें लिखी है उनके बारे में जानकारी दी है. शालीभोवती असलेल्या लेखकाच्या आठवणी. अब शाल जो है इसके बारे में लेखक जो है उनकी यादें है या पाठातून व्यक्त झाले आहेत, इस पाठ में बताई गई है.
शाल हे प्रतिकात्मक आहे. शालीमुळे येणारा शालीनतेचा संदर्भ अंतर्मुख करणारा आहे. म्हणजे या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की हा शालीनता हा शब्द दिलेला आहे. शालीन म्हणजे काय? सात्विक वृत्तीचा व्यक्ती. म्हणजे या ठिकाणी मनाला अंतर्मुख करणे म्हणजे काय? तर अंतर्मनातल्या ज्या काही भावना आहेत त्या या ठिकाणी दाखवल्या की म्हणजे अंतर्मनाला शिवून जाणाऱ्या अशा आहेत. पाठातील औदार्याचे उदाहरण हे माणसाची संवेदनशीलता जपणारे आहे. म्हणजे या ठिकाणी संवेदनशीलता म्हणजे दुसऱ्याच्या भावना जपणे. तर ह्या ठिकाणी हे पाठामध्ये शालीचं उदाहरण जे देऊन या ठिकाणी दिलेले आहे त्या भावना जपणारे असे आहे. वस्तूच्या संदर्भातील आठवणीचे मोल महत्वाचे असते. देखो इंसान के इसमें कोई भी वस्तु रहती है वो निर्जीव वस्तु होती है, लेकिन उसका जो मोल होता है, कीमत होती है, वो बहुत ही महत्वपूर्ण होती है. कोणत्याही निर्जीव वस्तूशी निगडित असलेले संदर्भ मानवी भावभावना तरल ठेवतात. अब कोई भी निर्जीव वस्तु है लेकिन इंसान की उससे भावना जुड़ी रहती है और वो भावना हमेशा जीवित रखती है. वस्तुशी निगडित कोणतीही आठवण असो अथवा प्रसंग, मतलब अगर कोई वस्तु है उससे जुड़ा हुआ कोई यादें रहे या कोई प्रसंग रहे, वो जो है त्याचे मानवी संदर्भ सर्वर्थाने महत्त्वाचे ठरतात. तो इसमें जो मानव के जो संबंध है वो बहुत ही महत्त्वपूर्ण होते. म्हणजे या ठिकाणी अशा पद्धतीने प्रस्तावनामध्ये राघव जाधव यांच्याबद्दलची जी आहे माहिती दिलेली आहे. देखो प्यारे बच्चों, अब इस पैराग्राफ को पढ़ रहे हैं. यहाँ लेखक बता रहे हैं, एकदा मी पु ल देशपांडे यांच्याकडे काही एक निमित्ताने गेलो होतो. तो यहाँ पर लेखक बता रहे हैं कि मैं एक बार किसी काम से निमित्ताने ने काही कारणामुळे जो है लेखक बता रहे हैं मैं यहाँ पर गया था. किसके पास? पु ल देशपांडे. अब ये पु ल देशपांडे कौन है? तो यहाँ पर ये एक लेखक है और उसी के साथ मराठीतील प्रख्यात लेखक आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारे असे व्यक्ती आहेत. म्हणजे या ठिकाणी हे नाटककार आहे, लेखक आहे, व्यंगचित्रकार आहेत, असे अनेक जे आहेत त्यांनी त्यांचे कार्य जे आहे यांनी परिचित असाल तुम्ही. तर असे या ठिकाणी जे आहे कोण गेलेला आहे? राघव जाधव गेलेले आहेत. काम झाल्यावर मी निघण्याच्या बेतात होतो, मतलब काम होने के बाद मैं जाने ही वाला था. तेवढ्या सुनीताबाईंनी मला थांबवले व विचारले. उतने में सुनीताबाई है पु ल देशपांडे की पत्नी और एक लेखिका. उन्होंने मुझे पूछा, तुम्हाला शाल दिली तर चालेल काय? उन्होंने पूछा, अगर मैं तुम्हें शाल दूंगी तो चलेगा क्या? म्हणजे या ठिकाणी काय म्हणून असा प्रश्न विचारलेला आहे. आता ज्या ठिकाणी बघा सुनीताबाईंनी विचारले या ठिकाणी एक अवतरण चिन्ह दिलेलं आहे, डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये वाक्य दिलेलं आहे, वाक्य संपल्यानंतर प्रश्न चिन्ह दिलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला जर प्रश्नार्थी करा वगैरे विचारलं जातं त्याला तुम्हाला ह्याचा उपयोग होणार आहे. मी एका पायावर हो म्हटले. मैंने तुरंत हाँ कहा. मतलब एका पायावर हो म्हणणे म्हणजे तात्काळ होकार दर्शवणे. पु ल व सुनीताबाई यांनी मला शाल द्यावी हा मला मोठा गौरव वाटला. यानी मुझे पु ल देशपांडे और उनकी पत्नी अगर शाल दे रही ये मुझे गौरव वाटणे, सम्मान वाटणे. तर या ठिकाणी तो मला खूपच मोठा सम्मान वाटला. ती शाल मी माझ्या खोलीतल्या सुटकेसमध्ये ठेवून दिली. जो उन्होंने मुझे शाल दी थी ना वो मैंने अपने घर में जो पेटी थी उसमें रख दी. वापरली मात्र कधीच नाही, लेकिन मैंने इस्तेमाल कभी नहीं की. पुढे वाईला विश्वकोशाचा अध्यक्ष म्हणून मी गेलो. अब देखो कुछ दिन बाद वो जो है वाई में गए. सातारा जिल्ह्यातील हे एक ठिकाण आहे वाई. तर या ठिकाणी जे आहे विश्वकोशाचा अध्यक्ष म्हणजे महाराष्ट्र राज्य विश्वकोश निगडित जे आहे या ठिकाणी जे आहे ते अध्यक्ष म्हणून गेले होते. तिथे नदीकाठच्या प्राज्ञ पाठशाळेच्या खोलीत मी राहत असे. तो हा वो नदी के किनारे जो एक ग्रंथालय था. प्राज्ञ पाठशाला म्हणजे ग्रंथालय जहाँ पर किताबें उपलब्ध होती है. तो वहाँ पर वो उन्हीं के वहाँ पर मतलब वहाँ के बाजू में के कमरे में वो रहते थे. खोलीच्या दक्षिणेकडील खिडक्या कृष्णा नदीच्या चिंचोळ्या प्रवाहावर होत्या. तो खोली के जो बाजू में जो नदी बहती थी, कौन सी नदी है? कृष्णा. तो यहाँ पर जो है चिंचोळा प्रवाह म्हणजे बारीक प्रवाहावर जे आहे होत्या. थंडीच्या दिवसात एक बाई, ठंडी के दिन में जो है एक औरत जो है माझ्या खिडकी खालील घाटाच्या छोट्या तटावर तिचे छोटे मूल एका टोपलीत ठेवून मासे पकडण्याचा उद्योग होती. उद्योग म्हणजे काय? कार्य. तो मेरे जो यहाँ पर जो खिड़की थी वहाँ से मैंने देखा है
कि एक जो स्त्री थी, एक औरत थी, वो क्या कर रही थी, अपने एक मूल एका टोपलीत ठेवून, मतलब एक बच्चे को एक टोकरी यानी क्या, यहाँ पर टोकरी जो होती है उसे टोपली कहते हैं, तो वो टोकरी में रख कर अपना मछली पकड़ने वाला कार्य कर रही थी। तिचे बाळ कडाक्याच्या थंडीने कुडकुडत रडत होते, तो उसका जो छोटा बच्चा है वो ठंडी से कपकपा रहा था और रो रहा था। पण आई तिकडे बघत नव्हती, लेकिन माँ वहाँ पर देख नहीं रही थी। मला मात्र राहवले नाही, लेकिन मुझे ये देखा नहीं गया। मी सुटकेसामधील पुलक की शाल काढ़ी। अब देखो उन्होंने कहा है कि पुलक की शाल यानी पुल देशपांडे इन्होंने दी हुई शाल, उसे उन्होंने नाम दिया है पुलक की शाल। तो उन्होंने वहाँ पेटी में से निकाली 5-50 रुपयाच्या नोटा काढल्या। अब उन्होंने पेटी में से जो है कुछ पैसे भी निकाले, 5-50 मतलब कितने हैं उन्होंने गिने नहीं है, और उतने नोट निकाले। वह बाईला हाक मारली, हाक मारने आवाज देने, तो उन्होंने उस औरत को आवाज लगाई। खिड़कीतून ते सर्व खाली दिले, और वो जो चीजें पैसे थे, शाल थी, वो सब उन्होंने क्या किया है, खिड़की में से उनको दे दिया। आणि म्हटले और कहा, त्या बाळाला आधी शालीत गुंडाळ, क्या कहा, उस बच्चे को पहले शाल में लपेट दो, आणि मग मासे मारीत बैस, फिर तुम मछलियां मारते बैठो। या घटनेची ऊब पुलकित शालीच्या उबेपेक्षा अधिक होती। तो इस जो उन्होंने वो काम किया उससे उनको बहुत अच्छा लगा। तो जितना अच्छा उनको पुल देशपांडे ने शाल दी थी उससे कई गुना अच्छा उनको वहाँ पर लगा है। पुढचा पॅरेग्राफ पहा। कविवर्य नारायण सुर्वे खूब सभा सम्मेलन गाजवत। देखो कवि नारायण सुर्वे जो है बहुत सी सभा में जाते थे, सम्मेलन में जाते थे, तो वहाँ पर गाजवणे यानी नाम था। पुढे ते साहित्य सम्मेलनाचे अध्यक्ष झाले, फिर आगे चलकर वो साहित्य सम्मेलन के अध्यक्ष हुए। परिणामतः त्यांच्या कार्यक्रमांना अहोरात्र भरती असते। तो अहोरात्र यानी दिवस रात्र, भरती असने जैसे समुद्र में भरती आती, बहुत पानी आता, वैसे यहाँ पर लोग आते थे उनके कार्यक्रम में, म्हणून या ठिकाणी लोकांची भरती। तो यहाँ पर लोगों का आना जाना था, उनके कार्यक्रम में बहुत लोग आते थे, इसलिए वहाँ पर भरती ये शब्द का इस्तेमाल किया गया है। प्रत्येक कार्यक्रमात सन्मानाची शाल व श्रीफळ त्यांना मिळत राही, और हर एक कार्यक्रम में उनको शाल दिया जाता, श्रीफळ यानी नारियल, ये उनको मिलता था। एकदा ते मला म्हणाले, एक बार उन्होंने मुझसे कहा, या शाली घेऊन मी आता शालीन बनू लागलो आहे। तो उन्होंने कहा अब ये जो शाल यानी जो है ओढ़ने वाला जो है मैं लेकर, मुझे यहाँ इतना सम्मान से दिया जा रहा है, तो मैं भी अब कौन बनते जा रहा हूँ, शालीन बनते जा रहा हूँ। त्या ठिकाणी बघा लेखकाने शालीन बनू लागलो आहे हा शब्द वापरलाय। शालीन म्हणजे काय, तर सात्विक वृत्तीचा व्यक्ती, म्हणजे चांगल्या व्यक्ती जी वृत्ती असते अशी ही व्यक्ती आहे, त्याला शालीन असा शब्द वापरला आहे। त्यांच्या बोलण्यातील उपरोधक खोच माझ्याच नव्हे तर कोणाच्याही सहजपणे लक्षात येणारी होती। मतलब उनको क्या बोलना चाहते थे इसके बारे में कोई भी समझ सकता था। शाल व शालीनता याचा संबंध काय, देखो अभी शाल और शालीनता इससे संबंध क्या है। अब शाल किसी को भी नहीं दी जाती, जो अच्छे काम करते अच्छे व्यक्ति होते उन्हीं को दी जाती है। तो शाल और शालीनता के बारे में वो समझ रहे कि वो क्या कहना चाह रहे हैं। खरे तर खरीखुरी शालीनता शालीन विना शोभते। देखो उन्होंने कहा कि जरूरी नहीं कोई शाल दे तो ही व्यक्ति शालीन बने, तो अगर कोई अच्छे काम कर दे अपने कार्यों से भी शालीन बन सकता है। सुवर्ण मिळता शालीन, शालीनच्या वर्षावाखाली त्यांची शालीनता कभी हरवली नहीं। मतलब उनको इतने सारी शाल मिली तो उसके नीचे वो कभी वर्षाव करने ने, जैसे बारिश बरसती वैसे उनके वहाँ पर जो है सम्मान उन पर बरसा था, लेकिन वो कभी भी अपने आप को उन्होंने लोगों के सामने अपनी शालीनता नहीं गवाई है। कधी क्षीण झाली नाही, क्षीण होणे म्हणजे जीर्ण होणे, म्हणजे कधीही ते जीर्ण झालेली नाही। मी कविवर्यांना म्हटले, मैंने कवि जो है उनसे कहा, शालीनमुळे शालीनता येत असेल तर मी कर्जबाजारी होईल। उन्होंने कहा अगर शाल देने से जो शालीनता आती है तो मैं क्या हो जाऊँगा कि कर्जबाजारी, यानी हम किसी से कर्जा लेते उधारी लेते हैं तो उधारी चुकतने में पूरी जिंदगी बीत जाती है, ऐसे मेरा भी हो जाएगा। भिकेला लागेल पण शेकडो शाली खरेदी करून सर्वांना एक एक शाल
लगेचच नेऊन देईल। और मैं क्या करूँगा, अगर ऐसा है कि शाल से शालीनता आती है तो मैं सबको एक एक शाल दे दूंगा। यावर तो शालीन कवी मनापासून हसला और उस पर कविवर जो है मुस्कुराए। शालीमुळे शालीनता येते की जाते या प्रश्नाचे माझे उत्तर जाते। अब देखो, मैंने कहा कि शाल से शालीनता आती है, लेकिन यहाँ लेखक कह रहे कि मेरा उत्तर है जाती है। असे आहे, सम्मान करण्याच्या रूपाने आपण खरे तर एक शालीन जग गमावून बसण्याचा मोठा धोकाच आहे। मतलब यहाँ पर उन्होंने बताया कि जो शाल हम लोग लेते हैं तो एक सम्मान जो है लोगों को मिले करके इससे खतरा भी हो सकता है। मी 2004 साली मराठी साहित्य संमेलनाचा बिनविरोधक अध्यक्ष झालो। अब उन्होंने बताया कि 2004 में मैं मराठी साहित्य सम्मेलन का बिनविरोध, मतलब उनको किसी ने रोका नहीं, वह डायरेक्ट अध्यक्ष बन गए। तत्कालीन 1-2 वर्षातच माझ्यावर शालींचा वर्षाव झाला। उसी समय मेरे ऊपर 1-2 साल में जो है बहुत सारी शाल मिली, यानी उनका बहुत सारा सम्मान हुआ। एवढ्या शाली जमत गेल्या की मी माझ्या 8x6च्या खोलीत त्या ठेवणे शक्य नव्हते। तो इतनी शाल मेरे पास जमा हुई कि मेरे कमरे में वो रखना जगह नहीं थी, इतनी शाल मेरे पास थी। मग मी सगळ्या शालीचे गाठोडे बांधून ते निकटवर्ती मित्राकडे ठेवले। तो मैंने क्या किया कि उसकी एक गठरी बनाई और एक मेरे बाजू में रहने वाले मेरे मित्र थे, निकटवर्ती यानी मेरे करीब रहने वाले जो मेरे मित्र थे उनके पास मैंने वो रख दिया व त्या शाली वापरण्याचे वगैरे त्याला सर्वाधिकार दिले। तो मैंने उनसे कहा कि तुम जितनी भी मेरी शाल है, अगर आपका मन करे तो आप इस्तेमाल कर सकते हैं। बिचारा अति प्रामाणिक, वो भी जो है प्रामाणिक था, त्याच्याही छोट्या खोलीत त्याने ते सांभाळे और उसने एक भी न इस्तेमाल करते हुए उसे संभाल कर रखा। इस तरह से यह शाल के बारे में बताया है। हळूहळू मी सगळ्या शाली वाटून टाकल्या गरीब श्रीमंतांना। तर या ठिकाणी त्यांनी सांगितलं की मी या ठिकाणी हळूहळू सगळ्या ज्या शाली वाटलेल्या आहेत आणि गरीब आणि श्रमिकांना, जे श्रम करणारे मेहनत करणारे लोक आहेत त्यांना या सर्व शाली वाटलेल्या आहेत। अशा पद्धतीने या ठिकाणी लेखकाने जे आहे शाल आणि त्याचा असणारा जीवनाचा संबंध या ठिकाणी वर्णन केलेला है। देखो प्यारे बच्चों, इस पैराग्राफ में ये सब चीज़ें हमें दी गई है। अब इसके शब्दार्थ जो है हम आगे देखने वाले हैं। आपको पढ़ाते समय बार बार शब्दार्थ बताए जा रहे हैं। अब जो है मैं इसको लिखकर आपको शब्दार्थ दूंगी, वो आपको लिखना है। और देखो इस पैराग्राफ को अच्छी तरह से पढ़ो ताकि जब प्रश्न उत्तर लिखे तो आपके समझ में आए। विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच आपण शाल या पाठाचं वाचन केलं, त्याच्यामधून एक उतारा वाचला होता। तर त्याच्यामध्ये आपण विविध शब्दार्थ पाहिले होते। तर शब्दार्थ हे आपल्याला समानार्थी शब्दामध्ये विचारले जातात। आपण हे शब्दार्थ मी तुमच्या पुस्तकांमधून जे आहे वहीमध्ये लिहून घ्यायचं आहे। या ठिकाणी दिले बघा, शाल हे मी या ठिकाणी असं शालीचं सुंदर असं चित्र काढलेलं आहे, त्या माध्यमातून तुम्हाला शाल कळू शकेल। आता या ठिकाणी पहिला शब्द दिलेला आहे निमित्ताने। निमित्ताने म्हणजे काय? कारणाने। गौरव, गौरव म्हणजे काय? सन्मान। चिंचोळा प्रवाह, चिंचोळा प्रवाह म्हणजे बारीक ओढ, बारीक यानी छोटासा। हाँ, उद्योग, उद्योग म्हणजे काय? कामकाज, कोई हम काम करते ना उसे हम कहते हैं मैं उद्योग कर रहा हूँ। गुंडाळा, गुंडाळा म्हणजे लपेटून घेणे। कोई चीज होती है जैसे शाल है, हम लोग बदन से ओढ़ कर लेते हैं ना, लपेटते हैं, तो त्याला काय म्हणतो आपण? गुंडाळा म्हणजे लपेटून घेणे। अहोरात्र, अहोरात्र म्हणजे रात्र दिवस। अहोरात्र म्हणजे काय? रात्र दिवस। भरती, भरती म्हणजे या ठिकाणी प्रेक्षकांची गर्दी। आता पाठामध्ये आपल्याला भरती हा शब्द विचारलेला आहे, त्या ठिकाणी प्रेक्षकांची भरती झालेली आहे। परंतु ज्याप्रमाणे समुद्राला भरती येते म्हणजे समुद्राचं पाणी वाढतं, तसं या ठिकाणी प्रेक्षक वाढलेले आहेत, म्हणून या ठिकाणी हा भरती हा शब्द वापरलेला आहे। शालीन, शालीन म्हणजे काय? सात्विक वृत्तीचा म्हणजे चांगल्या वृत्तीचा। शालीन हा शब्द म्हणजे सात्विक वृत्तीचा। शीन, शीन म्हणजे काय? कमजोर। शीन म्हणजे काय? कमजोर। तत्कालीन म्हणजे त्या काळातील। तत्कालीनचा अर्थ काय होतो? उस जमाने का, मतलब त्या काळातील। आणि वर्षाव, वर्षाव मतलब बरसात। तर या ठिकाणी असे वेगवेगळे शब्द तुमच्या समोर विद्यार्थी मित्रांनो दिलेले आहेत। आणि पुढे पहा, गाठोडे, गाठोडे म्हणजे बोझके। तो जैसे कि हम लोग किसी कपड़े होते हैं तो एक जो है पूरे कपड़े को एक
कपड़े में बांध देते हैं तो उसको हम लोग बोलते हैं गाठोडे। गाठोडे म्हणजे पोचके। निकटवर्ती, निकटवर्ती म्हणजे जवळचा। आणि सर्वाधिकार म्हणजे सर्व हक्क, सर्वाधिकारचा अर्थ सर्व हक्क। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने तुमच्या समोर शब्द दिलेले आहेत। हे सर्व शब्द तुम्ही काय करायचे आहेत, आपल्या वहीमध्ये लिहून घ्यायचे आणि तुम्ही पाठ करायचे ते शब्द, कारण तुम्हाला समानार्थी शब्दामध्ये विचारलं जातं। हे शब्द तुम्हाला पाठ करायचे, सतत अभ्यास करा आणि त्यामुळे तुमच्या हे सर्व लक्षात येईल। आता आपण पुढे जे पाहत आहोत की या पाठाची प्रश्न उत्तरे कशा पद्धतीने सोडवायची। चला पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीने प्रश्न दिलेला असतो। इस तरह से क्वेश्चन दिया होता है। प्रश्न पुढील उतार्याच्या आधारे, उतारा यानी पैराग्राफ, उसके आधार पर दिलेल्या सूचनानुसार, मतलब जो सूचना दी गई है उसके अनुसार कृति करा, मतलब आपको कृति करनी है। कृति नंबर 1 आकलन, मतलब ये आकलन है, मतलब आप लोगों ने जो पढ़े हैं उसके बारे में, तो आपने क्या उससे ज्ञात किया। नंबर 1 चौकटी पूर्ण करा, मतलब जो हमें ये आकृती बनाकर या ठिकाणी चौकोन जो दिला आहे त्या ठिकाणी हे चौकोन बनवायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला लिहायचं आहे। नंबर 1 आहे पु ल व सुनीताबाई यांनी दिलेल्या शालीचा लेखकाने केलेला उल्लेख, मतलब पु ल देशपांडे और सुनीताबाई इन्होंने जो शाल दी थी उसका उल्लेख लेखक ने किस तरह से किया हुआ है। दूसरा, उतार्यात उल्लेख असणारी नदी, मतलब इस पैराग्राफ में कौन से नदी के बारे में बताया गया है। तीसरा है सभा सम्मेलन गाजवणारे कवि, मतलब जो है सभा सम्मेलन जो है उनको गाजवणारे कवि, इनके बारे में देना है कि इसमें जिसका गाजवने ने नाम होना, तो ऐसे किसका नाम हो रहा था। तो ये तीनों प्रश्नों के उत्तर जो है हमें चौकोन में लिखने हैं। तो इसे लिखते समय हमें पहले पैराग्राफ में देखेंगे और उसके बाद जो है लिखेंगे। तर पहा, या पॅरेग्राफमध्ये तुम्ही वाचाल तर तुमच्या लक्षात येईल। पहा या ठिकाणी, त्या बाळाला आधी शालीत गुंडाळलं आणि मग मासे मारत बैस, या घटनेची ऊब पुलकित शालीच्या उभेपेक्षा अधिक होती। म्हणजे या ठिकाणी त्यांनी या शालीचा उल्लेख कशा प्रकारे केला आहे, पुलकित शाल। म्हणजे आपल्याला या ठिकाणी जो प्रश्न दिला होता, पु ल व सुनीताबाई यांनी दिलेल्या शालीचा लेखकाने केलेला गौरव, तर आपण लिहिणार आहे पुलकित शाल म्हणून। काय लिहिणार आहोत, पुलकित शाल। दुसरा प्रश्न होता उतार्यामधील जी नदी आहे त्याचं नाव लिहायचं आहे। तर तुम्ही या पॅराग्राफमध्ये वाचाल तर तुम्हाला कळेल, खोलीच्या दक्षिणेकडील खिडक्या कृष्णा नदीच्या, म्हणजे कोणती नदी आहे, कृष्णा नदी जी आहे याचा उल्लेख केलेला आहे। मग अशा पद्धतीने मी तुम्हाला काय करायचं, चौकटीतील उत्तरे शोधायची आहेत मित्रांनो आणि लिहायची आहे। सतत तुम्ही जे आहे पॅराग्राफचं वाचन केलं तर तुमच्या लक्षात येईल की उत्तरं कशा पद्धतीने लिहायची आहेत ते। आता हे पहा, पुढच्या पॅराग्राफमधलं तुम्हाला लक्षात येईल कशा पद्धतीने प्रश्न विचारला आहे। लेखकाला शाल देणारे जोडपे, म्हणजे लेखकाला शाल देणारे कोण जोडपे होते, तर पहिल्याच ओळीमध्ये पॅराग्राफमध्ये लिहिलं होतं पु ल देशपांडे आणि सुनीताबाई। कोण होते, पु ल देशपांडे आणि सुनीताबाई हे जे होते हे शाल देणारे जोडपे होते। या ठिकाणी बघा, या ठिकाणी म्हणजे कोणत्या ठिकाणी, वाई या ठिकाणी लेखक या कोशाचे अध्यक्ष झाले। कोणत्या कोशाचे अध्यक्ष झाले, विश्वकोशाचे। म्हणजे तुम्हाला काय करायचं, अशा पद्धतीने पॅराग्राफमधून उत्तरे शोधायचे आणि लिहायचे। हे लक्षात घ्या, असे प्रश्न विचारले जातात। तुम्ही सतत पॅराग्राफ वाचा आणि प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करा। विद्यार्थी मित्रांनो, शाल हा पाठ तुम्ही अभ्यासला, पॅराग्राफ वाचला, तुम्हाला आवडला असेल की शाल आपल्या जीवनामध्ये किती महत्त्वाची, आपल्या जीवनात म्हणण्यापेक्षा लेखकाच्या जीवनामध्ये, आणि त्यांच्या ज्या आठवणी आहेत या पॅराग्राफमध्ये त्यांनी वर्णन केलेले आहेत। त्याची प्रश्न उत्तरं तुम्ही अभ्यासली आणि हीच प्रश्न उत्तरे तुम्हाला वहीमध्ये छानपैकी लिहायची आहे आणि उत्तरे शोधून तुम्ही पण लिहा। त्यामुळे सतत प्रयत्न केल्यामुळे तुम्हाला छान छान उत्तरे लिहिता येतील। आता जो पुढचा भाग पाहणार आहोत त्यामध्ये आपण पुढचा परिच्छेदाचा अभ्यास करणार आहोत। मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार।